योद्धा फॉर जस्टिस, जनतेच्या न्याय हक्कासाठी, अन्याय विरुद्ध युद्ध. संगमनेर तालुक्यातील खाणगाव रस्त्यावरील वैदुवाडी येथे राहणाऱ्या सूरज चंद्रभान शिंदे या तरुणाचा काल सायंकाळी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. ही घटना अपघात, घातपात की खून याबाबत परिसरात विविध चर्चा सुरू असून संतप्त नागरिकांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. घटनेनंतर वैदुवाडीतील महिला व पुरुष मोठ्या संख्येने संगमनेर पोलीस स्टेशन येथे जमले. आमच्या गरिबाला न्याय द्या, गरिबांचे जीव किडेमुंग्यांसारखे आहेत का, अशा घोषणा देत नागरिकांनी रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. दोषींवर कठोर कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती. आज शहरात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र पोलीस प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत आंदोलनकर्त्यांची चर्चा केली. डीएसपी, डीवायएसपी व पोलीस निरीक्षक समीर बारावरकर यांनी घटनास्थळी व पोलीस ठाण्यात भेट देत संबंधितांची मते ऐकून घेतली. घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. 4-5 आरोपी त्याला मर्डर असे केल्याने ही सगळं कारवाई आपले फॉरेन्सिक लॅब हे रिपोर्ट आल्यानंतर हे सगळं करणार आहे. आणि त्याच्यानंतर आता साहेबांनी 299 कलम लावला आणि पुढील तपास चालूच आहे म्हणून असं सांगितलं. 12 तारीखपासून एक सर्वसामान्य कुटुंबातले वैद्य समाजाचा हा काय रे तुम्हाला वैद्य समाजाचा सर्वसामान्य गरिबातला कुटुंबातला हा करता धरता पोरगा होता. 12 तारखेला हा घरातनं कचरा घेऊन बायपासला टाकण्यासाठी गेला होता. त्याच्यातनं अनवळखीतून व्यक्ती आले स्विफ्ट गाडी घेऊन. त्या व्यक्तीला थोडासा धक्का दिला, त्याला आर्याच्या भाषेत त्याला शिवीगाळ केली. त्याच्यानंतर त्या पोराला त्यांनी अक्षरशः असं मारलं की नाही का की ते दोघांनी आणखीन त्याच्या साथीदार आहेत ते 2-4 जण अजून त्यांना भेटले. तर त्यांना असं करता करता त्या पोराला पळू मारलं आहे की त्या पोरगा त्याला अपघाती म्हणता येणार नाही, तो घातपाताचा आहे. कारण आता ॲडिशनल साहेब येऊन गेलेत. ते बोलले की आम्ही निष्पक्ष तपासणी करणार आहोत. तर आम्हाला फक्त एवढंच आहे की साहेबांकडे एवढी अपेक्षा आहे की निष्पाप जीव गेलेला आहे त्या व्यक्तीला एकदम सर्वसामान्यासारखा आम्हाला न्याय द्यावा. लोकांमध्ये संभ्रम आहे, तो ॲक्सिडेंट आहे का मर्डर आहे, तुमचं मत काय? आता साहेब बोलले की आम्हाला त्यांनी सांगितलं की आता आपण त्याच्यावर काय आता इन्क्वायरी केल्याशिवाय ते साहेब आपल्याला सांगणार नाही. कारण आपल्याला रिपोर्ट आल्यानंतर साहेब आपल्याला सांगणार आहेत. वागचौरे साहेब आपल्याला बोलले की रिपोर्ट आल्यानंतर आम्ही काय जे सविस्तर आहे त्यांच्यावर ते करणार आहेत. आता आमच्या समाजाला तो घातपात झालेला आहे. कारण तिथले लोक सांगतात की तिथले CCTV फुटेज सांगताय की तो एक व्यक्ती त्याचा मग 4-5 जण पळत होते. घातपात म्हणतात तर मग त्यांचा संबंध होता का काही घातपातामध्ये? घातपात आता त्यांनी थोडंसं त्याला मारलंय. ह्या लोकांना त्यांचा बचाव करण्यासाठी मग त्यांनी त्या निष्पापला जीव मारणार हे केलं त्यांनी. म्हणजे त्या वेळेस झालेली घटना असं सांगता येईल. ते 12 तारखेला ते संध्याकाळी 7:30 वाजता ते त्यांच्या 7:30 ते 8 दरम्यान. कारण तो घरातला कचरा टाकण्यासाठी तो गेला होता. त्याच्यानंतर तो दुसऱ्या दिवशी जत्रेला जाणार होता. त्यांनी एवढं सामान घेऊन ठेवलेलं होतं त्यांनी का तर ज्या दिवशी त्यांनी सोनं पण गहाण ठेवून त्यांनी पैसे घेतले होते त्या बँकेतनं. काय करायला नाही पाहिजे साहेबांनी. तर एकदम त्यांनी कठोर शिक्षा त्यांनी द्यायला पाहिजे. सर्व शहानिशा करून हो कठोर शिक्षा. ऍक्सिडेंट आहे का मर्डर आहे याचा आम्हाला तपास सर्वांना कळला पाहिजे. हीच तुमची भूमिका आहे. आता मर्डर आहे, घातपात आहे ते की साहेबांनी आता ते निष्पक्ष जे पुरावे देण्यात आलेले जे शूटिंग आहे तिथल्या CCTV फुटेज जे त्या व्यक्ती मागे जे पळत होते ते सगळ्यांचे चेहरे दिसतात. म्हणजे पळतात एका माणसाच्या मागे आणि ओढीत मारून राहिले असं प्रकारे सगळं साहेबांना दिलेलं आहे. त्याच्यानंतरून जे पण आता त्यांच्याकडून निघेल त्याच्यानुसार कारवाई पुढची अपेक्षा आम्ही करतो. आम्हाला विविध पक्ष संघटनांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. त्याच्यानंतर आमच्या शेजारी आमचे सहकारी आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांचे ते एक कार्यकर्ते ते पण आमच्या समाजासाठी झटत आहेत. ते 2 दिवसापासून आमच्याकडे थळ डोकून आहेत. बिचारे ते म्हणतात की काय ते साहेबांशी आपण पुन्हा एकदा चर्चा करू की साहेबांना आपण सांगू बा काय नाही त्यांच्याकडनं. त्याच्याशिवाय ते डेड बॉडी ते आपण
डेड बॉडी आपण ताब्यात घ्यायची नाही असे सर्व समाजाचं मागणी आहे. यावेळी वैदुवाडीतील तरुण कार्यकर्ते अशोक शिंदे, पोलीस पाटील, समीर लोखंडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. पोलिसांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी प्रशासनावर विश्वास ठेवत चक्काजाम आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तसेच मृतदेह अँब्युलन्समधून हलवून अंत्यसंस्कार करण्यास कुटुंबियांनी तयारी दर्शवली. दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. परिसरात तणावाचे वातावरण असले तरी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त वाढवला आहे.